आपलं जे वेल्थ फ्रेमवर्क आहे या वेल्थ फ्रेमवर्कमध्ये आपण दुसरा पिलरबद्दल सविस्तर बोलतोय मागच्या काही एपिसोडपासून आजपर्यंत. आपल्या दुसरा पिलर म्हणजे सेट ऑफ फायनान्शियल गोल्समध्ये आपल्यावरती जे कर्ज आहे त्या कर्जाचं नियोजन किती काटेकोरपणे करतो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हेच कर्ज आपल्यासमोर एकतर राक्षस म्हणून उभे राहतात किंवा जर ते कर्ज तुम्ही चांगलं कर्ज म्हणून वापरलं म्हणजे त्याच्यामधून ते गुंतवणूक करून जर व्याजापेक्षा जास्ती पैसे कमवायचे ठरवले तर ते तुमच्यासाठी चांगलं कर्ज होऊ शकतं, राईट, विच इज गिव्हिंग यू मनी ऑन अ रेग्युलर बेसिस. आता हे चांगलं कर्ज, वाईट कर्ज, कर्जातून बाहेर कसं पडायचं याच्याबद्दल थोडंसं आपण डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करूया. समजा तुम्ही होम लोन घेतले, कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर काय होतं की पारंपरिकरित्या जे आतापर्यंत चाललेलं आहे, पहिल्यांदा वापरलेल्या पैशावरती संपूर्ण व्याज घेऊन ते मेजॉरिटीली कापलं जातं. म्हणजे काय की सुरुवातीला बहुतांश वेळा तुम्हाला तुमच्या EMI व्याज जास्ती जातं, प्रिन्सिपल खूपच कमी जातं. आता काही लोक खूप मोठा ब्लंडर करतात. आपण घर घेतो आणि आपण प्री EMI घेतो. म्हणजे प्री EMI म्हणजे काय की त्या पोझिशनपर्यंत मला जे काही कर्ज मिळालं आहे त्याच्यावरती फक्त व्याज भरतो. हा म्हणजे सुसाईड अटेम्प्ट आहे. काय होतं की आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही फक्त व्याजच भरा, EMI नंतर भरा, म्हणजे माझ्या प्रिन्सिपलमधनं पैसे जात नाहीत, त्यामुळे हे डायरेक्टली व्याज आपल्या खिशातून जात असतं. तर कर्जाचं नियोजन करत असताना कर्जाची मूव्हमेंट कशी आहे, तुम्ही किती रुपयेवरती किती काळासाठी व्याज दर देताय हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. बहुतांश लोक हे समजत नाही, तेव्हा एका कर्जानंतर दुसरं कर्ज, तिसरं कर्ज, चौथं कर्ज आणि त्या ट्रॅपमध्ये अडकताना हा चक्रव्यूह खूप डेंजरस आहे. याच्यामुळे काय गोष्ट होते माहिती आहे का की कर्जाच्या ट्रॅपमध्ये अडकलं आणि आपण जर पैसा व्यवस्थित देऊ शकलो नाही तर मानसिकता बिघडते. मानसिकता बिघडल्यामुळे मी काम चांगलं करू शकत नाही, त्यामुळे परत फायनान्शियल स्ट्रगल होतो, त्याच्यामुळे मानसिकता बिघडते आणि हे चक्रव्यूह आपण तोडूच शकत नाही. हे जर करायचं असेल ना तर कर्जाचं काटेकोरपणे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. आता या कर्जाची दुसरी बाजू आहे, राईट. दुसरी बाजू काय आहे? चांगलं कर्ज. आता कित्येक लोक असं म्हणतात की आमच्याकडं करोडो रुपयाचं कर्ज आहे, पण ह्यांच्या कंपन्या पण चांगल्या चालल्या असतात. जर तुम्ही एखाद्या बँकेकडनं, एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं जर कर्ज घेतलं आणि तुम्हाला जे द्यायला लागणारं व्याज आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्ती पैसे कमवण्याची ताकद ठेवू शकता, त्या केसमध्ये ते चांगलं कर्ज असतं. बहुतांश श्रीमंत लोक काय करतात माहिती आहे? कर्ज नावाची एक लायबिलिटी क्रिएट करतात. त्या लायबिलिटीला घेऊन ते ॲसेट क्रिएट करतात. ॲसेट म्हणजे काय की जी गोष्ट तुमच्या खिशामध्ये वारंवार रेग्युलर पैसा देत राहतं. एकदा का तुम्हाला ही संकल्पना कळली तर तुम्ही खूप साऱ्या लायबिलिटीज क्रिएट करून तुमच्या अनेक ॲसेट्स क्रिएट करू शकता. पण एक वर्ड ऑफ कॉशन, कर्ज इज अ डबल एज सोर्ड. कर्जाचं नियोजन प्रॉपर नाही केलं तर मग हे खूपच घातक ठरू शकतं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आम्ही BMJ ऑन एअर या चॅनलवरती शेअर करत असतो. तर मेक शुअर यू क्लिक ऑन द लिंक, सबस्क्राईब टू दिस पर्टिक्युलर चॅनल आणि नोटिफिकेशन बेल हिट करायला विसरू नका. कारण मी ज्या फायनान्शियल फिटनेसच्या बाबतीचा पुढचा एपिसोड याच BMJ एअर ऑन या चॅनलवरती रिलीज करेन, त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कुठलीही गोष्ट शिकण्यापासून वंचित राहणार नाही. भेटूया मग पुढच्या एपिसोडमध्ये. BMJ ऑन एअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.